जैसलमेरच्या वंशजांना मराठ्यांचं साम्राज्य इथे नव्हतं किंवा मराठ्यांचा जो नकाशा NCERTमध्ये दिला 8वीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात तो चुकीचा आहे असं सांगितलं. आता त्याच्यावर वाद प्रतिक्रिया आल्यात, पण 2 मिनिटं जरा इतिहासकारांच्या गोष्टी जर जाणून घेतल्या तर समजेल की खरे संदर्भ काय असतात. जयसिंगराव पवार इतिहासकार लेखक असं सांगतात की मराठ्यांच्या बाबतीत छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वातंत्र्याचा विचार मांडणारी किंवा पुढे नेणारी घराणी वेगळी होती आणि पेशव्यांची घराणी वेगळी होती, त्यामुळे हा गोंधळ आपल्याला दिसतो. मात्र असं म्हणता येणार नाही की मराठ्यांचं वर्चस्व नव्हतं किंवा आधिपत्याखाली मराठ्यांच्या आधिपत्याखाली राजस्थानातल्या काही राजेशाही घराण्यांचं राजेशाही घराण्यांचे बंध नव्हते किंवा त्यांनी त्यांच्या अंडर काम केलेलं नाही आहे. त्यामुळं सारासार ज्यावेळेस वाद निर्माण होतो त्यावेळेस NCERTनं नेमक्या कशा पद्धतीनं अभ्यासक्रम सेट केला आहे किंवा जो इतिहास मांडला आहे त्याला पुरेसे संदर्भ दिले आहेत का? तुम्हाला काय वाटतं? इतिहास आणि अभ्यासक्रमात होणाऱ्या बऱ्याचदा छेडछाडी बघितल्या जातात, असे आरोप प्रत्यारोप होत राहतील, पण नेमकं काय करता येईल?